आज ना मी ऑफिसवरून येतानाच ठरवलं, की गेल्या गेल्या पटकन असं जेवण करून घ्यायचं. सगळा स्वयंपाक एकदा का झाला ना, मग काय फोन बघत बसायला मोकळ्या. म्हणून पटकन आल्यानंतर ना मी फ्रेश झाले आणि मस्तपैकी मॅगी ठेवली. डाळ-भात ठेवला एका साईडला आणि मॅगी मस्तपैकी शिजवून घेतली. पप्पांसाठी आणि माझ्यासाठी पटकन अशी मॅगी बनवली. कारण पप्पा पण आले होते आणि त्यानंतर ना हे दूध कालपासून आणून ठेवलं होतं. म्हटलं तापवून घ्यावं. गरम नाही केलं तर ते खराब होऊन जाईल आणि जर 1 लिटर दूध खराब झालं तर तुम्हाला तर माहिती आहे मम्मी आपली काय हालत करेल. म्हणून पटकन असं दूध पण गरम करून घेतलं. त्यानंतर मॅगी दोघांना काढून घेतली आणि मस्त असं गरमागरम मॅगी पप्पांनासुद्धा दिली आणि मी सुद्धा खाल्ली. आणि त्यानंतर ना मॅगी बनवल्यानंतर टोपाची अशी काही हालत झालेली नाही. काय माहिती त्याला मॅगी खाली चिपकून बसलेली. डायरेक्ट व्लॉग ना दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केला. सकाळ सकाळ मस्तपैकी डाळीचे पराठे बनवलेले आणि मग ना आज सुट्टीच घेतली होती मी ऑफिसवरून कारण खूप पाऊस पडत होता आज म्हणून गेलेच नाही ऑफिसला. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले, अंघोळ वगैरे केली आणि ना मस्तपैकी देवपूजा करून घेतली आणि घरातली सगळी कामे करून घेतली. आणि आज एक्स्ट्राचं एक काम काढलं होतं. माझं अचानक लक्ष गेलं उंबरठ्यावर. बघितले तर पावले आहेत ना चांदीची खूप अशी काळी पडली होती म्हणून त्यांना पहिले क्लीन केलं. बघा बिफोर आणि आफ्टर. त्यानंतर मस्त अशी क्लीन करून घेतल्यानंतर ना उंबरठ्यात रांगोळी काढली. रांगोळी काढल्यानंतर खूप छान वाटतं आणि बघा एक सिंपलशीच अशी डिझाईन काढली. त्यानंतर बाहेरसुद्धा उंबरठ्यात दिवा लावला कारण उंबरठ्यात रोज दिवा लावते. त्यानंतर असं मस्त पूजा करून घेतली उंबरठ्याची. हळदी कुंकू लावलं उंबरठ्याला आणि छान वाटत होतं. आणि त्यानंतर फायनली मी दुपारचं जेवण केलं. मस्तपैकी मुगाची भाजी आणि दही आणि भाकरी. चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.